धाराशिव कळंब शहरामध्ये महिलेची हत्या झालेली आहे। 5 ते 6 दिवसांपासून महिलेचा मृतदेह घरामध्ये पडून होता। शेजाऱ्यांना मृतदेहाचा वास आल्यानंतर या घटना समोर आली आहे। मनीषा कारभारी बिडवे असं मृत महिलेचं नाव आहे। मृत महिला बीड जिल्ह्यातील आळस गावची रहिवासी आहे। ऑथेंटिक माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज बोलणार नाही। नेमकी तीच महिला का असं जर SITच्या तपासामध्ये पुढे आलं आणि त्या महिलेचा जर खून झाला तर ती गंभीर बाब आहे। मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का? आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे, मी ते कबूल करतो की ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे। आनंद आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे। फाशीला जाईपर्यंत आम्ही काही स्वस्थ बसणार नाही। असं म्हणतात की त्या महिलेला सांगितलेलं की तू त्यांना बोलवून घे आणि अशी एक कहाणी सांगितली जाते, पण मी त्याच्यात खोलवर कधी गेलो नाही। कारण का मी पहिल्या दिवसापासून माझं म्हणणं होतं की ह्या खुनामागचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडाचा आहे आणि त्याला राजकीय राजश्रय असल्यामुळे यंत्रणा ते संपूर्ण त्याच्या ताब्यात असल्यामुळे तो काय वाटेल ते करत होता। तरी अजून माझं शासनाला म्हणणं आहे की महादेव मुंडेचं खून प्रकरण का आतापर्यंत सुटत नाहीये? त्याचा खून कोणी केला? अख्ख्या बीडला माहिती आहे त्याचा खून केला कोणी केलाय, अख्ख्या बीडला माहिती आहे, तरी त्याचा आरोपी पकडला